मित्रांनो, आज वाजले 6:30 सकाळचे आणि मी जाते आज बांदा, सावंतवाडी बांदा. तर वाड्यातली टेम्पो ट्रॅव्हलर वाडेकरांची 20 सीटर ती घेऊन जातले बांद्यात वीरवाडीत ना भाडा. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगपासून मी स्टार्ट केले तेव्हापासून मला भाडा वीरवाडीतलाच मिळाला. काही कळत नाही, वीरवाडी लकी आहे माझ्यासाठी. तर वीरवाडीतनं मी जाते भाड्याकडे. तर तुमका सांगते जाताना काय काय वाटेत भेटता, काय काय मिळता, खै खै थांबतलंय, तर आता सगळं सांगतलंय. तर चला मी निघते आता, जरा लेट झालो, लवकर पोचायचा जाऊन थंय गाडी घेऊच्या ताब्यात. भेटू पुढे. तर मित्रांनो, मी येऊन पोचलोय सडेवाडीत. देवगड विदर्भ रोडला जाताना सडेवाडी लागता. थंय स्वयंभू गणपती गणेश मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर थंय म्हटलं पाया पडान जाऊया जाताना. तर मग इलंय मी त्या मंदिरात. माझ्या मागे या मंदिर आणि मंदिराच्या समोरच मारुती रायांचा पण छोटा मंदिर तर ते नमस्कार करायचो आणि पुढे निघायचा. चला तर मग. तर मंडळी, ह्या गणेश मंदिरा सडेवाडीतला म्हणजे देवगडवरून पडेलला जाताना ना सडेवाडी लागतं. विमलेश्वर मंदिराच्या जरा अगोदर गणपती बाप्पांचं मंदिर गणेश मूर्ती बघा किती छान देखणी बघण्यासारखी कधी इलास ना तर या मंदिरात नक्की भेट द्यावा, दर्शन घ्यावा आणि पुढे जावा. आणि या मंदिराच्या पूर्ण गोल भिंतींवरती ना अष्टविनायकांची प्रतिमा ठेवलेली आहेत. म्हणजे अष्टविनायक बाप्पांका विराजमान केलेले आहेत. तर तुमका तापन दर्शन करूक भेटतला. एकाच मंदिरात अष्टविनायक पण करूक भेटतले. आणि आजूबाजूचा परिसर पण इतकं मस्त ना, सुंदर बघण्यासारखं तर पुन्हा एकदा सांगतोय, कधी इलास ना तर नक्की ह्या मंदिरात भेट देऊन जावा, आवर्जून आशीर्वाद घ्यावा आणि पुढे जावा. तर मी पण गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतलाय आणि निघते पुढच्या प्रवासात. मी येऊन पोचलोय वीरवाडीत. हे बघा मागे गाडी लावलंय पार्किंगला. त्यांका आता घेऊया, जी भाड्यावाली होत आजची ती. आणि वीरवाडीतले आपले 2 भाऊ आहेत, स्वीट फॅमिलीवाले, साहिल कोंडे आणि विठ्ठल कोंडे. त्यांचं पण यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल ते पण वीरवाडीतलेच. आणि त्यांच्या वीरवाडीतनंच मी आज 2-3 काय जे ब्लॉग आहेत ते पहिले बनवलंय. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. तर मंडळी, मी 7:30ला ते पोचलोय. ती लोक बाहेर पडली 8:30 वाजता. माका 1.5 तास थांबायचा लागला. तर आता मी फायनली निघालो आणि त्यांचं साखरपुडो सावंतवाडी बांधा त्या ठिकाणी. तर आता ते थांबले आहेत वेशीवर नारळदेव. वेशीवर नारळ देवचं लागतं ना, साखरपुडो असो किंवा लग्न असो, वेशीवर नारळ दिल्याशिवाय पुढे जात नाही गाडी. तर ते बघा ती लोकांना थांबले आहेत नारळदेव. म्हणून मी गाडी जरा गरम होता म्हणून बाहेर उतरलाय. आता इथून पुढे दाखवेन तुमका काय काय प्रवास होतो. गाडी शूटिंग करून मिळायची नाही, कारण गाडीत माणसं आहेत, त्यामुळे त्या सेफ्टीच्या दृष्टीने जरा बरा नाही म्हणून मी गाडीत शूटिंग करूचं नाही. पण तुमका पुढे काय काय थांबतलंय तर दाखवीन. चला तर. मुंबई गोवा हायवे सोडून बांद्यातून मी लेफ्टला गेलोय. लेफ्टला त्यांचा दोडामार्ग रोडला काहीतरी गावात तांबोली म्हणून रस्तो लय जो खराब होतो थोडंसं. आणि पुढे जाऊन मग सह्याद्रीच्या पायथ्याशी त्या गाव चांगला वाटला. फायनली पोचलोय मी दोडामार्ग रोडला. तो त्यांचं गाव तांबोळी असणी आहे म्हणून. तर गाडी बघा मस्तपैकी पार्क करून मिळाली खोप आहे इथे काढलेली. ते काका बोलले की पार्क कर, काय प्रॉब्लेम नाही. आणि रस्तो पण लय अरुंद त्यामुळे हळूहळू यायचा लागला. आता वाजले 11:30. आता बघूया, खाली जाते मी साखरपुड्याच्या घरात. पुढे काय काय तुमका हाचा दाखवत आहे. चला तर मग. आणि नंतर घराकडे त्यांच्या जाऊन पहिले आम्ही जेवलो. त्याने आमका पहिले जेव काढले आणि नंतर म्हणतो साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणून पॉट भरून जेवलो. जेवण झाल्यानंतर असे जरा खड्यात येऊन बसलो. त्यांचा कार्यक्रम होतो. सगळी तयारी चालू होती. आणि हो नवरो मुलगो आणि
आणि हो त्यांनी आपलं असो छोटंसो सेटअप केल्याने होतो. त्याच्यावर साखरपुडो होतो. नवरी मुलगी इली बाहेर नंतर त्यांनी काय एकमेकांका विचारल्याने मोठ्या माणसाने तुमका पसंत हा काय नाही त्यांची कशी प्रथा असतील त्यांनी त्यांचं काम केल्याने नंतर असे विड्याचे मान पान सगळे काढल्याने विडे ठेवल्याने ते कोणतरी म्हातारे आजोबा इले होते त्यांनी काय सगळं सांगल्याने वगैरे त्यांची काय प्रथा होती ती पूर्ण केल्याने आणि नंतर त्यांचा काय फोटोशूट वगैरे होता तर झाला सगळा. आणि मी थोडा वेळ थांबलं होतं म्हटलं तुमका दाखवूया साखरपुडो. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या प्रथा असतात साखरपुड्याच्या म्हणा लग्नाचे म्हणा हळदीचे म्हणा त्याच्यानंतर गारणं बिरणं त्यांनी केल्याने सगळा. आणि थैसून मग मी निघालोय पुढे. तर मंडळी मी इलंय थैसून थोडी शूटिंग केलं आहे तुमका आता दाखवलं ना कसं काय चालू आहे त्यांचं. आता त्यांना जरा लेटच झाला तयारी करू. आम्ही इलव लवकर 11:30-11:30 वाजता पोचलो. आमका इलेल्या त्यांनी जेव वाढल्यानी आधी आणि नंतर साखरपुड्याची तयारी करू घेतल्यानी म्हणून जरा उशीर झालो. तर आता त्यांचा प्रोग्राम चालू आहे. मी काय थांबलं नाही. गरमी भयंकर आहे गरम लय होता म्हणून म्हटलं मी जाते गाडीत जरा जाऊन बसतंय. तुम्ही म्हटलं येवा इलास की माका हाक मारा. तर अशा प्रकारे होतो आजचा साखरपुड्याचा ब्लॉग. आज देवगड ते पांदा दोडामार्ग रोडला या साईडला तांबोळी म्हणून गाव आहे. त्या गावात साखरपुडा होतो. आमच्याकडचं मुलगो आहे देवगडचो आणि ह्याची दोडामार्गची मुलगी आहे. तर चला पुढचा प्रवास तुमका दाखवतोय. मी आता गाडीत जाऊन बसतोय तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो मग मी निघाले परतीच्या प्रवासात. जास्त काही शूटिंग केलंय नाही आहे. थोडाफार तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.